श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी धनु राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या 4थ्या आणि 5व्या घरातून अनुक्रमे भ्रमण करेल. जरी गोचर शास्त्राच्या नियमानुसार दोन्ही गोचर अनुकूल मानले जात नाहीत, तरी 14 एप्रिल नंतरच काळ अधिक चांगला मानला जातो. याचा अर्थ असा की महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात सूर्याचे गोचर कमजोर असेल तर दुसऱ्या 15 आठवड्यात संमिश्र परिणाम मिळू शकतात. मंगळ 2 एप्रिल पर्यंत तुमच्या 3ऱ्या घरातून गोचर करेल, ही एक अनुकूल स्थिती आहे. तसेच 2 एप्रिल नंतर मंगळ तुमच्या 4थ्या घरातून गोचर करेल, ही एक कमजोर स्थिती आहे. बुध 11 एप्रिल पर्यंत तुमच्या 3ऱ्या घरातून गोचर करेल, ही अनुकूल स्थिती नाही. शिवाय 11 एप्रिल नंतर बुध 4थ्या घरात दुर्बल अवस्थेत असेल. येथूनही तुम्ही फारशा अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. याचा अर्थ असा की या महिन्यात बुधाचे गोचर अनुकूल परिणाम देण्यास असमर्थ ठरू शकते. गुरु तुमच्या सप्तम स्थानात स्वराशीत भ्रमण करेल, त्यामुळे गुरु साधारणपणे तुम्हाला अनुकूल फळे देईल. शुक्र 19 एप्रिल पर्यंत तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल, ही एक अनुकूल स्थिती आहे. परंतु 19 एप्रिल नंतर शुक्र षष्ठ स्थानात प्रवेश करेल, ही एक दुर्बल स्थिती आहे, परंतु तो स्वराशीत राहील. हा एक सकारात्मक मुद्दा आहे. यामुळे 19 एप्रिल नंतर शुक्र तुम्हाला संमिश्र फळे देऊ शकतो. शनीच्या भ्रमणाबद्दल बोलायचे झाले तर शनी तुमच्या 4th स्थानात असेल आणि 22 एप्रिल पर्यंत तो नीच राशीत राहील. अशा परिस्थितीत शनीकडूनही कोणत्याही अनुकूल फळांची अपेक्षा करू नये. राहू तुमच्या 3य स्थानात स्वराशीत भ्रमण करेल, त्यामुळे राहू तुम्हाला शक्य तितकी अनुकूल फळे देऊ इच्छितो. दरम्यान केतूचे भ्रमण तुम्हाला संमिश्र फळे देऊ शकतो. अशा प्रकारे आपण पाहतो की या महिन्यात तुम्हाला संमिश्र फळे मिळू शकतात. जर तुम्ही सावधगिरीने वागलात तर फळे सरासरीपेक्षा किंचित चांगले देखील असू शकतात. चला प्रत्येक बाबतीत मिळणाऱ्या फळांचा तपशीलवार अभ्यास करूया. सर्वप्रथम धनु राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 हा महिना त्यांच्या व्यावसायिक जीवनात कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या कार्यक्षेत्राचा स्वामी ग्रह असलेला बुधाची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल नाही. त्यामुळे या महिन्यात तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात कोणताही धोका पत्करणे टाळावे. व्यावसायिक बाबीबद्दल बोलायचे झाल्यास 7व्या घराचा स्वामी असलेला बुध जो तुमच्या कार्यक्षेत्राचाही स्वामी आहे, अनुकूल स्थितीत नाही, परंतु 7व्या घरातील गुरुचे गोचर तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात साधारणपणे अनुकूल परिणाम दिसतील, परंतु काहीही नवीन करण्याचा प्रयत्न न करणे उचित ठरेल. कोणाच्या तरी जाळ्यात अडकून किंवा कोणाच्या तरी खोट्या आश्वासनांना बळी पडून कोणताही धोका पत्करू नका. जर तुम्ही तुमचे सध्याचे काम चालू ठेवले तर तुम्ही व्यवसायातील नुकसान टाळू शकता. याचा अर्थ असा की जर तुम्ही सावधगिरीने पुढे गेलात आणि तुमच्या पूर्वीच्या अनुभवावर विश्वास ठेवला तर व्यावसायिक बाबीमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही. किंबहुना तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार साधारणपणे चांगले परिणाम मिळवत राहाल. नोकरीच्या बाबतीत 6व्या घराचा स्वामी शुक्र 19 एप्रिल पर्यंत 5व्या घरातील शुक्राचे गोचर शुभ फळ देणारे मानले जात असले तरी 6व्या घरापासून 12व्या घरात म्हणजे 5व्या घरात त्याची स्थिती असल्यामुळे त्याचे परिणाम कमकुवत असू शकतात. याचा अर्थ असा की नोकरी संबंधित बाबीमध्ये हा महिना सरासरीपेक्षा कमकुवत असू शकतो. तुमच्या नोकरीत कोणताही धोका दिसत नसला तरी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करणे योग्य नाही. विशेषतः महिला सहकाऱ्यासोबत कोणताही संघर्ष टाळा आणि कोणत्याही स्त्रीसोबत कोणताही वाद टाळा. असे केल्याने तुम्ही तुमची नोकरी वाचवू शकाल. तर मुद्दा असा आहे की व्यवसाय व नोकरी दोन्ही बाबतीत तुम्हाला सावधगिरीने पुढे जावे लागेल. तसेच व्यवसायाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण दिसत नाही. आर्थिक परिस्थिती. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार लाभ घराचा स्वामी असलेला शुक्राची स्थिती 19 एप्रिलपर्यंत अनुकूल आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळतील. चांगल्या कमाईमुळे आणि चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला अनुकूल आर्थिक परिस्थितीचा अनुभव येईल. तसेच 19 एप्रिलनंतर शुक्र स्वराशीत राहील, ज्यामुळे नोकरदार लोकांना चांगला अनुभव मिळू शकतो. परंतु इतरांसाठी उत्पन्नाचे स्रोत तुलनेने कमकुवत असू शकतात. धनघराचा स्वामी असलेल्या शनीच्या प्रतिकूल स्थितीमुळे बचत करण्यात काही अडचणी येऊ शकतात. याचा अर्थ असा की उत्पन्नाच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारणपणे सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो, परंतु बचतीच्या दृष्टीने तो कमकुवत असू शकतो. अशा परिस्थितीत अनावश्यक खर्च करणे टाळणे शहाणपणाचे ठरेल. धनघराचा स्वामी असलेल्या गुरुचे गोचर अनुकूल आहे, त्यामुळे तुम्हाला येथून सकारात्मक ऊर्जा मिळेल. याचा अर्थ असा की शुक्र केवळ तुम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत अनुकूल परिणाम देत नाही, तर गुरुग्रह देखील चांगला पाठिंबा देत आहे. विशेषतः 19 एप्रिल पूर्वीचा काळ चांगल्या उत्पन्नाचे संकेत देतो, परंतु बचतीच्या बाबतीत तुम्हाला विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्य. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या लग्न राशीचा स्वामी ग्रह असलेल्या गुरुची स्थिती या महिन्यात बरीच चांगली आहे. गुरु केवळ अनुकूल स्थितीत नाही तर तो स्वराशीत आहे आणि तुमच्या पहिल्या घरावर दृष्टी टाकत आहे, जे सूचित करते की तो तुमच्या आरोग्याचे सर्व प्रकारे रक्षण करेल. तसेच या काळात शनीची 10वी दृष्टी तुमचे आरोग्य कमजोर करण्याचा प्रयत्न करेल, परंतु या बाबतीत गुरुचा विजय होईल आणि तुमचे आरोग्य सुरक्षित राहील. असे असले तरी आरोग्यासाठी जबाबदार असलेला ग्रह सूर्याची स्थिती 14 एप्रिल पर्यंत कमजोर आहे.
त्यामुळे या काळात आरोग्याशी संबंधित बाबीमध्ये कोणतीही हलगर्जीपणा करणे उचित नाही. 14 एप्रिलनंतर आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्यग्रह अनुकूल घरात नसला तरी तो उच्च राशीत असेल आणि आरोग्याशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम देईल. 6व्या घराचा स्वामी ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत अनुकूल परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ असा की महिन्याच्या पहिल्या 15 सूर्य कमजोर असेल तर दुसऱ्या 15 शुक्र कमजोर असेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास महिन्याच्या पहिल्या 15 शुक्र तुम्हाला अनुकूल असेल तर दुसऱ्या 15 सूर्य तुम्हाला अनुकूल असेल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, परंतु किरकोळ समस्या उद्भवू शकतात, ज्या तुम्ही योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करून हाताळू शकता. प्रेम आणि विवाह. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या 5व्या घराचा स्वामी मंगळाची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल नाही. मंगळ 2 एप्रिलपर्यंत 3ऱ्या घरात राहील. 2 एप्रिलनंतर मंगळ आणि शनी 4थ्या घरात युती करेल, ज्यामुळे प्रेमसंबंधामध्ये अनुकूल परिणाम मिळणार नाही. विशेषतः प्रियजनांना भेटताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणाला भेटण्यासाठी लांबचा प्रवास करत असाल तर कोणतीही घाई किंवा निष्काळजीपणे टाळा, कारण इजा होण्याची धोका आहे. तसेच या सर्वांमध्ये तुम्हाला 19 एप्रिलपर्यंत शुक्राकडून महत्त्वाचे पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये अनुकूल परिणाम मिळतील. याचा अर्थ असा की 4थ्या घराचा स्वामी असलेला मंगळ कोणताही पाठिंबा देत नाही. तसेच 19 एप्रिलपर्यंत शुक्राच्या पाठिंब्याने जे लोक संयमाने प्रेम करतात त्यांना अनुकूल परिणाम मिळू शकतात. त्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच जे लोक अयोग्य वर्तन करतात त्यांना या महिन्यात बदनामीची भीती वाटू शकते. विशेषतः 19 एप्रिलनंतर तुम्हाला विविध प्रकारच्या अफवा ऐकू येऊ शकतात. या महिन्यात साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल परिणाम मिळू शकतात, कारण गुरुचे गोचर अनुकूल आहे आणि शुक्राचे गोचर देखील 19 एप्रिलपर्यंत अनुकूल राहील. अशा परिस्थितीत विवाहासंबंधित बाबीमध्ये पुढे जाण्याचे अनुकूल परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा महिना सर्वसाधारणपणे सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. जरी सध्या कोणतीही अडचण दिसत नसली तरी 7व्या घरात गुरुच्या उपस्थितीमुळे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. परंतु 2 एप्रिलनंतर 7व्या घराचा स्वामी असलेल्या बुधाची दुर्बल स्थिती आणि 7व्या घरातील मंगळाचा प्रभाव यामुळे कधीकधी लहान गोष्टीही मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे वैवाहिक बाबी काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असेल. या सर्वांची सकारात्मक बाजू ही आहे की काळजीपूर्वक हाताळणी केल्यास खूप चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन. एप्रिल 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी असलेल्या शनीची स्थिती फारशी चांगली नाही. शनी 4थ्या घरात आहे, जी आधीच एक कमजोर स्थिती आहे. परंतु या महिन्यात शनी 22 एप्रिलपर्यंत अधोगतीच्या स्थितीत राहील, जी देखील एक कमजोर स्थिती आहे. त्यामुळे कौटुंबिक बाबी हाताळताना सावधगिरीने बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखादा सदस्य विनाकारण नाराज होऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दलच्या असमाधानामुळे कुटुंबापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकतो. योग्य असल्यास आणि तुमच्या क्षमता असल्यास त्यांना समजण्याचा प्रयत्न करा, अन्यथा जास्तच चांगले वागण्याच्या प्रयत्नात आपली प्रतिष्ठा धोक्यात घालणे अयोग्य ठरेल. तसेच तुम्हाला सर्वांशी आपुलकीने बोलण्याचा सल्ला दिला जातो. 4थ्या घरात शनीच्या सततच्या उपस्थितीमुळे या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये काही समस्या उद्भवू शकतात. शिवाय शनी 22 एप्रिलपर्यंत अधोगतीच्या स्थितीत राहील. सूर्य देखील 14 एप्रिलपर्यंत 4थ्या घरात भ्रमण करेल. 2 एप्रिलपासून उर्वरित कालावधीसाठी मंगळ 4थ्या घरात भ्रमण करेल. हे सर्व असे कमकुवत मुद्दे आहेत ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या सर्वांमध्ये या सकारात्मक बाब म्हणजे 4थ्या घराचा स्वामी असलेला गुरु या महिन्यात अनुकूल स्थितीत असेल. याचा अर्थ असा की काही समस्या निर्माण होतील, परंतु विवेकबुद्धीने तुम्ही त्या टाळू शकाल आणि अगदी थोडासा निष्काळजीपणा देखील समस्या त्वरित वाढवू शकतो. त्यामुळे या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये पूर्णपणे सतर्क राहणे महत्त्वाचे ठरेल. उपाय आहेत. वडाच्या झाडाच्या मुळांना गोड दूध अर्पण करावे. मुलींची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. आपल्या ऐपतीनुसार गरिबांना भोजन द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.